चला लक्ष समोर द्या. आता कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं फंक्शनल ग्रुप, आर ग्रुप आणि कार्बोनिल ग्रुप, हे 3 ग्रुप. मी तुम्हाला आधी बोललो होतो बाळांनो, पहिली गोष्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री कसलीच येणार नाही जर हे तुम्हाला येणार नाही तर. आणि दुसरी गोष्ट बोललो होतो की कुठल्याही पुस्तकात तुम्हाला असा पॅटर्न दिलेला नाहीये. दिस इज मेड बाय मी. अंडरस्टँड? तर तुम्हाला हे इझिली लक्षात राहावं, ग्रास्प करावं म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुमची ग्रास्पिंग ॲबिलिटी 0 आहे. तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून दिलं नाही तर तुम्हाला काहीच येत नाही. 2-3 दिवसात व्हिडिओ अपलोड होतील. हे व्हिडिओ इतरांना पाठवा, तुम्ही पण बघा. पण तुम्ही बघायला हे फक्त स्पेशली तुमच्यासाठी. सारखे सारखे त्याचे नोट्स बनवा. लक्षात घ्या. काय काय शिकलो होतो आपण? पहिला कुठला ग्रुप? मोठ्यानं बोलायचं, फंक्शनल ग्रुप. दुसरा कुठला ग्रुप? आर ग्रुप. तिसरा कुठला ग्रुप? कार्बोनिल ग्रुप. आता या 3 ग्रुप मध्ये पटकन बघा, स्पीड मध्ये सांगतोय. फंक्शनल ग्रुप उदाहरणार्थ मी 2 भाव काढले होते, CH3 CH2, बरोबर का? परत CH3 CH2 आणि बॉन्ड काय ठेवले होते? फ्री, किंवा व्हॅलेन्सी काय ठेवली होती? फ्री. ह्याच्यामध्ये पहिल्या इथं एक्स आला होता, म्हणजे एका मुलीचं लग्न झालं होतं आणि कोण आलं त्या जागेवर? एक्स. आणि इथं एका मुलीचं लग्न जाऊन कोण आलाय? OH. एक्स हा कोण आहे तुमचा? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन, बरोबर का? OH ह्याचं नाव काय आहे? हायड्रॉक्साइड. काय नाव आहे? हायड्रॉक्साइड किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप, बरोबर का? आलं लक्षात? आणि मी काय सांगितलं होतं सांगताना तुम्हाला आठवा की याच्यामध्ये हा जो एक्स आहे आणि याच्यामध्ये हा जो OH आहे, हा एक्स काय आहे तुमचा? ऍटॉम आहे. काय हा एक्स? ऍटॉम. मग फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सिंगल वाले, कळलं का? आणि OH काय आहे तुमचा? ग्रुप. काय तुमचा? ग्रुप. मग ऍटॉम किंवा ग्रुप हा काय करतोय? ह्याचं नाव काय? इथेन. काय नाव आहे याचं? इथेन. पण इथेन आहे का आता? हे इथेन मध्ये हॅलोजन आलाय आणि इथेन मध्ये OH आलाय. म्हणजे ह्या OH आणि हॅलोजन मुळे काय चेंज झाल्या? इथेनच्या प्रॉपर्टीज. काय चेंज झाल्या? इथेनच्या प्रॉपर्टीज. म्हणजे कुठल्याही कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज चेंज होतात कुणामुळे? ऍटॉम किंवा ग्रुपच्या ऍडिशन मुळे. दुसरा ऍटॉम किंवा दुसरा ग्रुप, त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी बदलतात. म्हणून आपण याला काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो? फंक्शनल ग्रुप. आता व्हिडिओ करताना तुम्ही ही डेफिनेशन तुम्ही ऐकत बनवली पाहिजे ना नोट्स मध्ये. व्हिडिओ मध्ये तुमचा माझा व्हॉइस येणारच आहे तुम्हाला, कळलं का? त्यावेळेस तुम्ही ते कळलं पाहिजे. सर काय म्हणले? कुठल्याही कंपाऊंड मध्ये एखाद्या ऍटॉम किंवा ग्रुपच्या ऍडिशन मुळे त्या कंपाऊंडच्या मूळ प्रॉपर्टीज बदलतात, ओरिजिनल प्रॉपर्टीज बदलतात आणि नवीन प्रॉपर्टीज तयार होतात. त्याला आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. हा पहिला पार्ट शिकवला फंक्शनल ग्रुपचा, बरोबर आहे का? दिस वन इज फंक्शनल ग्रुप. आता मी तुम्हाला काय शिकवलं पुढं? आर ग्रुप. काय शिकवलं? आर ग्रुप. आर ग्रुप मध्ये मी पहिला सांगितलं होतं एच ला नाव काय दिलं होतं? कॉमन नेम मध्ये बोलायचं होतं आपल्याला. कॉमन नेम सिस्टम. कुठली सिस्टम? हे जी नाव आहेत आर ग्रुपची. कुठल्या? आर ग्रुप शिकवतोय पॉइंट. आर ग्रुपची नावं कशा यूज करणार आहे तुम्ही? कॉमन नेम असं सांगितलं होतं. कॉमन नेम. यच. नंतर दुसरं काय सांगितलं होतं रे? एमडी. काय सांगितलं होतं? एमडी. एमडी म्हणजे कुठून रे? मिथाइल पासून डिकाइल पर्यंत. मिथाइल पासून डिकाइल पर्यंत, बरोबर का? डिकाइल पर्यंत कोण आपण जास्त यूज करणार नाही. काय काय यूज करणार? मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, आयसोप्रोपाइल, ब्युटाइल, सेकंडरी ब्युटाइल, आयसोब्युटेन, आयसोब्युटाइल आणि आयसोब्युटिलीन, बरोबर आहे का? व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही ते करू शकता. मी इथं लिहित नाही. आता तिसरा ग्रुप काय सांगितलं होतं रे? बॉन्ड, बरोबर का? याचं नाव काय सांगितलं होतं आपण? बेन्झीन. काय सांगितलं होतं? बेन्झीन. चौथा ग्रुप काय सांगितलं होतं मी? सायक्लोहेक्सेन, शॉर्ट मध्ये दिलंय. आणि पाचवा काय सांगितलं होतं? हार्ट, श्वास. त्याच्यामध्ये डबल बॉन्ड, लेफ्ट ला एक बॉन्ड, त्याला काय लिहायचा? CH3. आणि याचं नाव काय सांगितलं होतं? ऍसिड. काय सांगितलं होतं? ऍसिड. आता आठवून उपयोग नाहीये, कळलं का? हे झाले होते आपले काय? हे काय झाले आपले बाळांनो? हे काय झाले आपले? आर ग्रुप. काय झालं इथं? आर ग्रुप. आणि आपला कार्बोनिल ग्रुप काय सांगितलं होता? हार्ट, श्वास. त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड? डबल बॉन्ड. लेफ्टला एक बॉन्ड, राईटला एक बॉन्ड, बरोबर आहे का? आणि ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं ह्याचं नाव काय मधल्याचं? कार्बन. काय नाव आहे? कार्बन. फक्त कार्बोनिल वायल फक्त लावा, कार्बोनिल ग्रुप झाला तयार. काय डोकं लावत बसू नका असं पण मी म्हणलं होतं. काय काय उत्तर दिली? मी विचारलं होतं कार्बोनिल ग्रुप, सगळं उत्तर बरोबर सांगितलं. इथं CH3 टाकला. कार्बोनिल ग्रुप मध्ये CH3 आल्यामुळे कुठला ग्रुप तयार झाला तुमचा? ऍसिड. कुठला? ऍसिड. सांगताना काही चुकीचं काय नाहीये, बरोबरच आहे. पण डोक्यात ठेवा, आपल्याला विचारले कार्बोनिल. आणि कार्बोनिल मध्ये मी तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं, इथं
इथं बघा कार्बनचे इलेक्ट्रॉन किती 1 2 3 4 बरोबर आहे का. आणि 8वा मी असं सांगितलं होतं की जर इथले इलेक्ट्रॉन बघा इथले इलेक्ट्रॉन 8वा बरोबर काय सांगितलं होतं इथं ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन आहेत बरोबर का. आणि कार्बनचे इलेक्ट्रॉन जरा जवळ आहेत म्हणजे कार्बनचे इलेक्ट्रॉन कुणी खेचलेत ऑक्सिजन का. कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे कार्बनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कमी. मग हे जर इलेक्ट्रॉन इथले इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजन स्वतःकडे खेचले सगळेच खेचले कारण त्याची ताकद जास्त आहे म्हणजेच काय त्याची एनर्जी जास्त आहे. त्या एनर्जीला आपण काय म्हणलंय इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. स्वराज एनर्जीला काय म्हणलं आपण इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. झाल्यानंतर 1 मिनिट सुद्धा घरी आपण जाऊन शांततेत आठवत नाही काय शिकवलं असेल काय नाही कसं दुसऱ्या दिवशी आठवायला सांगा की तुमच्या पद्धती चुकीच्या आहेत टोटली तुमच्या पद्धती चुकीच्या आहेत. ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला कधीच केमिस्ट्री माफ करणार नाही ऑर्गॅनिक लावते म्हणून लावते एक्झामच्या पिरियड मध्ये आपली सगळी लिटरली सांगतो झेंडूबा म्हणून. तुम्ही उगाच हवेत जाऊ नका. प्रत्येक वर्षाची पिढी हवेतच जाते त्यांना असं वाटतं लय सोपं आहे मी करू शकतो त्या घाणेरड्या विश्वासातच जाते आणि मग शेवट आहे ना बोर्डाची परीक्षा आली की मग जिरते पेपर झाला तर मग काय संपलाच विषय. इथं मिथेन येत नाही पोरांना. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय तुम्ही बाहेरची पोरं बघा तुम्ही तुमच्या विश्वातलं बाहेर आहे. हे वय असं आहे की किती समजून सांगितलं तरी तुमच्या बुद्धीला ते पटतच नाही मान्य नाही पटत. पण त्यातनं सुद्धा 2 जण असे असतात ना जे कंट्रोल करतात स्वतःवरून आपला लाईफ घडवतात. मी परत तेच सांगतोय तुम्हाला ह्या वयात तुम्हाला खूप गोष्टी वेगळ्या वाटतात खूप ऍक्च्युअल लाईफ वेगळं चाललेलं असतं आणि ते कळत असून सुद्धा आपल्याला आपण भरकोडतो डोळ्यावर पट्टी बांधल्यागत आपण वागतो. माझं परत तेच म्हणणं आहे मूर्खासारखं करू नका. केमिस्ट्रीला सराव पाहिजे रोजच्या रोज अभ्यास पाहिजे स्वराज नाहीतर काही उपयोग नाही होणार. 40 आणि 45% होता अख्खा वर्ग पास होईल तुम्ही पण पास होणार आहे त्याला अर्थ नाहीये. दिवसेंदिवस सगळं डे बाय डे कडक होत चाललंय. 11वीचं परिपत्रक ऑनलाईन ऍडमिशनचं आत्ताच पडले कधीच पडत नव्हतं शासनाच्या ग्रुपला. लक्षात घ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नावाची एनर्जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नावाची काय एनर्जी जी काय करते बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचते. म्हणजे जो ऍटॉम आता इथं डबल बॉन्ड आहे का नाही हाय ना बरं एवढा आता शुद्ध मराठीत बोलतोय काय न समजण्यासारखं काय हार्ट आणि श्वास कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये कुठला बॉन्ड आहे डबल बॉन्ड. डबल बॉन्ड मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत कार्बनचे ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजन स्वतःकडे खेचतोय. ह्याचा अर्थ इंग्लिश मध्ये काय सांगितलं फक्त बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचणारा ऍटॉम. कुठला ऍटॉम इलेक्ट्रॉन बॉन्ड मधले स्वतःकडे खेचतोय ऑक्सिजन. बॉन्ड कोणामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन 2 ऍटॉम मध्ये बॉन्ड आहे त्यातला एक ऍटॉम काय करतोय त्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय. बॉन्ड पेअर मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याची जी एनर्जी असते त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. मग ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे ऑक्सिजनची आणि कोणाची कमी आहे कार्बनची. मग मी हे शिकवलं होतं का नव्हतं कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कुठला बॉन्ड होणार मग सिंगल बॉन्ड का डबल बॉन्ड होणार. अरे कुठला बॉन्ड होणार कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये अरे बोला की सिंगल बॉन्ड का कारण आता 2 इलेक्ट्रॉन हो का इथं निगेटिव्ह चार्ज दिलाय निगेटिव्ह मध्ये 2 इलेक्ट्रॉन खेचलेले दिसतात का वर निगेटिव्ह साइन दिलंय. निगेटिव्ह साइन कशाचं दिलंय निगेटिव्ह इज द चार्ज. कशाचा चार्ज येतो जे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने खेचले ते इलेक्ट्रॉन त्या निगेटिव्ह मध्ये आहेत दिसतात का. पोरांचा तळ हयात गोंधळ होतो हे निगेटिव्ह चार्ज काय पॉझिटिव्ह चार्ज काय. आता साधी गोष्ट इथले इलेक्ट्रॉन कमी झाले का नाही झाले कार्बनचे बाळांनी अरे झाले का नाही झाले. अरे कार्बनचे इलेक्ट्रॉन ऑब्विसली कमी झाले की बघा की कार्बनला इलेक्ट्रॉन किती होते हे 4 आणि 2 6 आणि 2 8 होतं का नाही कार्बनचा ऑक्टेट कंप्लीट होतं ना कार्बनचं. पण हे 2 इलेक्ट्रॉनच जर ऑक्सिजनने खेचले तर कार्बन इलेक्ट्रॉन 2 4 आणि 2 6 कार्बनचे इलेक्ट्रॉन किती राहिले आता 6 कमी राहिले का जास्त राहिले अरे कमी राहिले का जास्त राहिले कमी राहिले ना स्वराज. मग कमी राहिल्यावर कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज येणार कार्बनला कुठला चार्ज येणार म्हणजे एखाद्या ऍटॉमकडे इलेक्ट्रॉन कमी झाले की त्याचा चार्ज पॉझिटिव्ह आणि एखाद्या ऍटॉमकडे इलेक्ट्रॉन वाढले की त्याचा चार्ज निगेटिव्ह. कळलं का. मग मी हे शिकवलं होतं का नव्हतं पॉझिटिव्ह चार्ज व्हायला गरज कशी असते इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर असतो तो आणि हा काय असतो इलेक्ट्रॉन पेअर डोनर. जो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर असतो त्याला आपण काय म्हणतो लुईस ऍसिड आणि हा काय होतो लुईस बेस. म्हणजे हे पुढे वापरायचं आहे दिस इज द ट्रिक. कुठल्याही पुस्तकात रेफरन्स तुम्हाला मिळणार नाही हे शॉर्टकट मध्ये मी बनवलेली ट्रिक आहे जी कायमस्वरूपी यूज होते तुम्हाला पोरांनो कायमस्वरूपी. ऑर्गॅनिक सोडवताना कायम याचं घर इथून पुढे जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज दिसेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो इलेक्ट्रॉन घेणार आठवली का ट्रिक ग आ ई घे आणि ह्याला काय असणार रे ग आ ई दे. कळलं का.
कळलं का? निगेटिव्ह वाल्याला गरज असते इलेक्ट्रॉन देण्याची आणि पॉझिटिव्ह वाल्याला गरज असते इलेक्ट्रॉन घेण्याची. इलेक्ट्रॉन घेणारा असतो लुईस ऍसिड आणि इलेक्ट्रॉन देणारा असतो लुईस बेस. म्हणजे बॉन्ड तयार होताना लुईस ऍसिड आणि लुईस बेस, ऍसिड प्लस बेस, ऍसिड प्लस बेस. कळलं का? असं एकत्र येऊन नवीन प्रोडक्ट बनतो. आलं का लक्षात? मग हाच इथं जर बेस काढला तर काय उपयोग आहे? 3 पॉईंट मी शिकवले होते, 3 लेक्चर घालवलेत, 18 मिनिटाचे 3 लेक्चर जो काही वेळ तरी सुद्धा तुम्हाला सांगता येणार. फंक्शनल ग्रुप या पद्धतीने शिकवला, बरोबर का? जो ऍटॉम किंवा ग्रुप एखादा येईल प्रॉपर्टी बदलेल तो झाला फंक्शनल ग्रुप. प्रॉपर्टी बदलायला कारणीभूत ठरतो एखादा ऍटॉम किंवा ग्रुप. त्यामुळे जे तयार होतं त्याला आपण कुठला ग्रुप म्हणलंय? फंक्शनल ग्रुप म्हणलंय. त्याच्यानंतर आपण आर ग्रुप शिकलो. पहिला आर ग्रुप कुठला आहे? फॉर्मा. पहिला आर ग्रुप कुठला आहे? फॉर्मा. दुसरा ग्रुप कुठला आहे? एमडी. दुसरा ग्रुप कुठला आहे? एमडी. तिसरा ग्रुप कुठला आहे? बेन्झीन. कुठला आहे तिसरा ग्रुप? बेन्झीन. चौथा ग्रुप कुठला आहे? सायक्लोहेक्सेन. कुठला आहे? सायक्लोहेक्सेन. पाचवा ग्रुप कुठला आहे? ऍसिड. ऍसिड हे सांगण्यापाठीमागे रिझन लय वेगळे आहेत. कळलं का? हे कुठं मी परत परत सांगतोय, कुठल्याही अकॅडमीला, क्लासला, लेक्चरला कुठेही शिकवलं जाणार नाही तुम्हाला. कुठंच डायरेक्ट सगळं पॅटर्न कोणीही शिकवलं. पॅटर्न काय केमिस्ट्रीचं पुस्तक बघून कोणीही शिकवलं. पण लक्षात घ्या, हे तुम्हाला जर आलं तर तुम्ही इझिली ऑर्गॅनिकला टेक ओव्हर करू शकता. साधी गोष्ट आहे. फंक्शनल ग्रुप कळले? हा, आपण त्याचं लेक्चर आता बघणार आहे फंक्शनल ग्रुपचं काय काय. पण फंक्शनल ग्रुप काय असतात? एखादा ऍटम, हे एक्झाम्पल दिले, असे खूप सारे फंक्शनल ग्रुप तयार होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही सिंगल बॉन्ड अल्केन, डबल बॉन्ड अल्किन आणि ट्रिपल बॉन्ड अल्काइन हे 3 फंक्शनल ग्रुप ऑलरेडी शिकलाय का नाही? ते फंक्शनल ग्रुपच आहे. सिंगल बॉन्डचं फंक्शन डबल बॉन्ड बदलतो आणि डबल बॉन्डचं फंक्शन ट्रिपल बॉन्ड मुळे बदलतं ना. याचा अर्थ काय झाला? फंक्शनल ग्रुप झाले ते तिघ पण. अंडरस्टँड? कळलं का? आणि जे रिएक्शन करणार ना आपण पुढे शिकणार आहे त्या रिएक्शन कशा असणार? सिंगलला डबल मध्ये नाही, डबलला ट्रिपल मध्ये नाही, बरोबर का? किंवा ट्रिपलला डबल मध्ये नाही, डबलला सिंगल मध्ये नाही. म्हणजे रिड्यूस करायचं. कळलं का? रिड्यूस करायचं, बॉन्ड वाढवायचा आणि बॉन्ड कमी करायचे. ह्या पण रिएक्शन आपण बघणार आहे पुढे. मग हे आत्ताच तुम्हाला कळलं पाहिजे रिएक्शनचा टाइप कसा ठरतो. तर ह्या सगळ्या घडामोडी घडतात ना, त्यामुळे रिएक्शन आपल्याला पुढे बघायला लागतं. पण इथं जर तुम्ही घडला तर रिएक्शन डायरेक्ट नुसतं बसल्यागत करणार, घरी जाणार, हसणार, खेळणार, असंच 12चं वर्ष जाणार मस्तपैकी टाइमपास मध्ये मजेत, आणि तुम्ही परत दाखवणार टेन्शन आल्यासारखं. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, माझं परत एकदा म्हणणं आहे की जी ऍक्च्युअल लाईफ आहे ना ती बघा. सिरियसली 11वी 12वी करणारी पोरं बघा, खूप सिरियस असतात. तुमच्यागत नसतात तुम्ही. मी डॅम शुअर आहे तुम्ही अजिबात सिरियस नाही. तुम्हाला गरज असल्यागत करतच नाहीये. गरज असणारी पोरांचं खरंच डेली रुटीन एकदा बघा. लिटरली माझं एकच म्हणणं आहे, जी गरजवाली पोरं आहेत ना त्यांचं डेली रुटीन बघा, ते किती सिरियस असतात. त्यांचा कसला प्रॉपर नियोजनबद्ध प्लॅन असतो. आपण झोपेत उठून आलोय काल तसंच जाऊन सुजन पान सुद्धा पलटत नाही आपण. तुम्हाला कसं कळलं सर? लक्षात घ्या प्रथमेश, ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात घेतल्या पाहिजे. इव्हन तुम्ही बाकीच्या पण पोरांना तेच सांगतोय, नावं घेतोय म्हणून नाही. तुम्हाला आता 1 वर्ष राहिले, अजूनही वेळ गेली नाही. ग्रो अप, सिरियस व्हा आणि अख्खं लाईफ त्याच्यात होता असं नाही म्हणत मी. सकाळी 1.5-2 तास, संध्याकाळी 1.5-2 तास पर्सनली वेळ द्या स्वतःला. मला फिजिक्सचं लेक्चर झालंय, मला काय केलं पाहिजे, मला माहिती आहे माझी बुद्धी काय, मला आठवत नाही, मी विसरतो, माझ्या अभ्यासाची सवय नाही, माझे काही गुणधर्म आहेत. मग तेच बदला. मला रोजच्या रोज स्टडी केला पाहिजे. स्टडी करताना एकदम सिंपल पॅटर्न सांगितलंय मी. सब्जेक्टिव्ह करा, सब्जेक्टिव्ह अभ्यास केल्यानंतर नोट्स बनवा स्वतःच्या. नोट्स बनवल्यानंतर त्यातनं थेअरीचे क्वेश्चन सोडवा आणि एमसीक्यू सोडवा, बास. आणि दर 2-4 दिवसात एकदा केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन. हे वर्षभर शेड्यूल ठेवा. तुम्ही बघतच नाही म्हणल्यावर काय सांगा मला. पहिला फंक्शनल ग्रुप काढला का? ऍटॉम किंवा ग्रुप मध्ये जे प्रॉपर्टी बदलवतो असा ऍटॉम बघा. हा X आलाय, एका पोरगीचं लग्न लावलं, हॅलोजन आला. दुसऱ्या ह्याच्यात पण त्या पोरीचं लग्न लावलं, OH आला. वेगवेगळे ऍटॉम किंवा वेगवेगळे ग्रुप येतात. मे बी ऍटॉम येईल, मे बी ग्रुप येईल. आणि त्याच्यामुळे काय बदलेल? प्रॉपर्टी. काय बदलेल? कंपाऊंडची प्रॉपर्टी. कंपाऊंड कुठला होता इथं? इथेन. कुठला होता कंपाऊंड आपला? इथेन. पण इथेन मध्ये हॅलोजन आल्यामुळे इथेनची प्रॉपर्टी बदलली. इथेन मध्ये OH आल्यामुळे इथेनची प्रॉपर्टी बदलली. दॅट इज युअर फंक्शनल ग्रुप. एवढं अवघडात शिरायचं नाही, एवढं साधं आहे. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आहे की तुमची प्रॉपर्टी बदलते ऍटॉम किंवा ग्रुप आल्यामुळे. किती सोपं सांगतोय मी. एखाद्या कंपाऊंड मध्ये ऍटॉम किंवा ग्रुप आला की काय बदलली त्याची प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल बघा, साधे सिंपल गोष्ट आहे. इकडे बघा किती भाव काढले मी? 3. पहिल्या भावाला किती पुरी? 3. दुसऱ्या भावाला किती पुरी? 2. आणि तिसऱ्या भावाला किती पुरी? 3. पहिल्या आणि शेवटच्याला 3 पुरी फिक्स आहेत, मधल्यांना 2. आता मला एक सांगा, मी एका मुलगीचं लग्न लावलं,
एका पूर्वीचं लग्न लावलं तर काय होणार आहे ते सांगा मला. हेच एका पूर्वीचं लग्न लावलं कसं कंपाऊंड होणार? CH3 CH CH3. बरोबर आहे का हे? बरोबर आहे का मला सांगा आता सगळ्यांनी. बरोबर आहे का चूक आहे? अरे बरोबर नाही. हे प्रोपेन होतं. हे काय होतं? प्रोपेन. हे काय झालं? प्रोपाईल. काय झालं? प्रोपाईल. बरोबर आहे का हे? कसं बरोबर आहे रे माकडांनो? वर करा किंवा खाली मॉनिटरी करा. मधल्याला मॉनिटरी केल्यावर काय लावतो आपण? आयसो. बरोबर. काय लावतो आपण? आयसो. मोठ्यानं बोला, मोठ्यानं. कळलं पाहिजे बाकीचे व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा. वर्गात पोरं उत्तर देतात. तुमचा आवाज शूट झाला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की अरे आपला व्हिडिओ शूट होतोय, आपल्यासाठीच होतोय, ह्याच्यात आपला आवाज आला पाहिजे. काय नावानं झालं याचं मग सांगा? आयसो प्रोफाईल. आणि आयसो वाला नाव आपण कुठल्या नेमिंग मध्ये यूज करतो? ऑलवेज कॉमन नेमिंग. कशात? कॉमन नेमिंग. आयसो प्रोफाईल. आता मला सांगा इथल्या पूर्वी जर झालंय, इथं मी OH टाकलाय. काय टाकलाय? OH. म्हणजे इथं प्रोपेन होतं. काय होतं इथं? प्रोपेन. आता इथं आयसोप्रोपाईल अल्कोहोल तयार झालं. काय तयार झालं इथं? आयसोप्रोपाईल अल्कोहोल. OH मुळे अल्कोहोल आला. OH मुळे काय आला? अल्कोहोल. मग बाळांनो अल्कोहोल प्रोपेन राहिलं का आता इथं? इथं काय होतं? नाव काय होतं इथं? प्रोपेन. काय नाव होतं? प्रोपेन. प्रोपेनचं काय तयार झालंय? आयसोप्रोपाईल अल्कोहोल. फंक्शन बदलणार का नाही बदलणार त्याचं? अरे बदलणार ना. फंक्शन बदललं का नाही? कोणामुळे बदललं? हा OH आलाच नसतं तर फंक्शन बदललं असतं का? नाही. मग OH मुळे काय बदललं? त्याचं फंक्शन बदललं, प्रॉपर्टी बदलली. याचा अर्थ काय झाला? हा फंक्शनल ग्रुप झाला. हे किती वेळा बोलून सांगतोय. मग इथं सेम तेच आहे. इथं तेच आहे बघा. ऍटॉम किंवा ग्रुप आल्यामुळे प्रॉपर्टी बदलली आणि म्हणून तयार झाले फंक्शनल ग्रुप. म्हणजे पहिला पॉईंट फंक्शनल ग्रुप शिकवला. दुसरा पॉईंट काय शिकवला मी? आर ग्रुप. किती आर ग्रुप आहेत टोटल सांगितलेत मी? आर ग्रुप टोटल किती सांगितलेत? 5. मरेपर्यंत लक्षात ठेवा. हे पण सांगितलं होतं व्हिडिओ शूट केलेत आणि व्हिडिओ शूट केल्यावर घरी जाऊन तुम्हाला मी मुद्दाम इथं लिहून द्यायना. का तर तुम्ही शांततेत बसाल. सावंत सरांचा डायलॉग ना डायलॉग तुमच्या डोक्यात घुमेल आणि स्वतःच्या नोट्स बनवाल आणि नोट्स बनवताना अडचणी आल्या तर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच मोमेंटला फोन करून विचाराल, सर इथं हे शिकवलं होतं तुम्ही, ह्याच्यात मला ही अडचण आली, ह्याचं नाव काय हो सर, हे कसं येतं हो सर. हे मला अपेक्षित आहे तुमच्याकडून. आणि ह्या प्रोसेस करा. प्रोसेस करा. तुम्ही कुणालाही कमी नाही. जगात तुम्ही स्वतःचा झेंडा लावू शकता. तुम्ही खरंच कमी नाही. फक्त आपल्या अवगुणांमुळे आपण डिप्रेस होतो. आपण खाली राहतो, घुसमट होते आणि मग नंतर वेळ निघून गेला आपणच बाकीच्यांना शहाणपण शिकवतो. मागच्यांना असं कर तसं कर, माझ्याकडून चुकी झाली. काय उपयोग त्याचा? मी जर आता म्हणलं की माझ्याकडून चुकी झाली, मी UPSC पास झालो असतो, मी लेफ्टनंट झालो असतो, अरे झालो असतो पण त्यावेळेस घाम चुका केल्या ना मी. त्यावेळेस डोळ्यावर पट्टी होती ना. म्हणून तुम्हाला सांगतोय नालायकांनो, या 11 वर्षाचं वयच असं असतं. झेंडूबाबांनो, झाकणांनो, ऐका माझं, डोळ्यावरच्या पट्ट्या काढा. दुनिया बघा फक्त. आणि दुनिया बघताना घाणेरडी संदर्भ बघू नका, व्यसनवाली पोरं बघू नका, कॉलेज लाईफ एन्जॉय करणारी पोरं बघू नका. कारण त्यांचं कॉलेज लाईफ एन्जॉय करणार असताना ते परत भिका मागत असतात आफ्टर 10 इयर्स. लक्षात घ्या. कळलं का? जे कॉलेज लाईफ मध्ये ना स्वतःला वेळ देतात ना, स्वतःचं कॉलेज लाईफ एन्जॉय करू नका नाही असं नाही, पण स्वतःचा वेळ द्या ना. घरी सकाळी पहाटे उठून कुठल्या दोस्ताच्या घरी जाऊन दोस्ती निभवत असता तुम्ही? उठाना झक मारा ना पहाटेचे, काशी करा ना तुमची, करा ना अभ्यास. तिथं तुमचं स्वतःचं कंट्रोल मध्ये येत असतं. तुमचं नाही स्वतः कंट्रोल राहत. संध्याकाळचा करा ना 2-3 तास एक्स्ट्रा अभ्यास. काय फरक पडतो? 10ला आणि 11ला झोपला की असं दाखवतो, 8ला उठता तुम्ही असं दाखवतो म्हणजे आम्ही लय अभ्यास केला. कशाला फाजीलपणा करता रे? आईबापासाठी नाही करत, आमच्यासाठी नाही करत, तुमच्यासाठी करताय सगळं. आणि मुद्दामून परत व्हिडिओ शूट होता. ऐका, हे प्रत्येक वेळेस आहे ना, ज्या वेळेस टेन्शन येईल ना, ज्या वेळेस आपण 4 दिवस उशीर उठलो त्या दिवस हा व्हिडिओ ऐका. शिकवलेलं ना काय ऐकू, मी झापलेलं ऐका, म्हणजे स्वतःवर सारा कंट्रोल होईल. कळलं का? सलग 21 दिवस कुठलीही गोष्ट केली तर परत शरीराला वळणी पडते, टेंडन्सी होऊन जाईल तुमची ती. मग लक्षात ठेवा. आर ग्रुप किती आहेत? आर ग्रुप 5. पहिला आर ग्रुप कुठला आहे सांगा मोठ्यानं? परवा पण रिव्हिजन घेतली होती. कुठला आर ग्रुप आहे? फॉर्मा. सिम्बॉल काय त्याचा? H काय म्हणून आला पाहिजे फक्त मला सांगा आता, काय म्हणून आला पाहिजे? H आर म्हणूनच. मग आर ग्रुप कुठे असतो हे पुढे कळणारच आहे तुम्हाला. आर ग्रुप H आला. चला झालं का? MD मिथाइल टू डिकाय, बेन्झीन, सायक्लोहेक्सेन आणि ऍसिड. हे 5 लक्षात ठेवा बाळांनो. हे 5 आर ग्रुप. तुम्ही 11वी 12वीतलं कुठलंही स्ट्रक्चर तुम्हाला पैज लावून सांगतो, कुठलंही स्ट्रक्चर तुम्ही बनवाल, कुठलंही स्ट्रक्चर पाठ करायची गरज नाही. काही नाही. आणि नावं सुद्धा हे जे आहेत ना, ही नावं यूज करायची कॉमन नेम मध्ये, म्हणजे कॉमन नेम सुद्धा तुम्हाला जमून जाणार आहे. आणि शेवटचं स्ट्रक्चर शिकवलं कार्बोनिल ग्रुप. कुठलं शिकवलं? कार्बोनिल ग्रुप. आलं लक्षात? आता व्हिडिओ आपण थांबवतोय. हे रिवाइज केलेलं आहे शेवटच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ पण तुम्ही बघायचा, नोट्स लिहायला.